GTV महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। डोंगरकडा पोलीस चौकीचे जमादार नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांना दिले योगासनाचे धडे। कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा फाटा येथील कैलासवासी बापूराव देशमुख माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात शाळेत जाऊन डोंगरकडा पोलीस चौकीचे जमादार संतोष नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम व योगासनाचे धडे दिले। आजच्या युगात विद्यार्थी जास्त मोबाईल फोन वापरत आहेत, त्याचे दुष्परिणाम होत आहेत, तेव्हा शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी स्वतः योगासने प्राणायाम करून दाखवून अनेकांचे मन जिंकले। विद्यार्थ्यांनी नियमित योगा व प्राणायाम केला पाहिजे अशी माहिती संतोष नागरगोजे यांनी यावेळी दिली। मुख्य संपादक गोविंद देशमुख, GTV महाराष्ट्र न्यूज। हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महामानव यांना अभिवादन करतो आणि आपले आदरणीय व्यासपीठ यांची पूर्वपरवानगीने आपल्याला एक थोडक्यात मार्गदर्शन सांगतो। सूर्यनमस्कार हा काय आहे? सूर्यनमस्कार हा योगामधलं सर्वोच्च स्थान आहे। योगा जेवढे सुद्धा आहेत आसन, योगामध्ये सर्वोच्च आसन हे सूर्यनमस्कार आसन आहे आणि सूर्यनमस्कार हा 12 स्टेपमध्ये येतो, टोटल 12 स्टेप। आता जे आहे समजा तर तो आपण जे आहे ते आपल्याला टोटली पूर्ण जे आहे तो सूर्यनमस्कारचे स्टेपच माहित नाहीत बऱ्याच जणांना। जे रेग्युलर करतात किंवा ज्यांनी समजा ते पूर्ण पाहिलेलं आहे त्यांनाच माहिती असू शकते, बाकी इतर जे आहे। आणि योगासन सूर्यनमस्कार जे आहे, आता माझी सेवा 26 वर्ष झाली, 26 वर्ष। तर 26 वर्षाच्या सेवेमध्ये मी कंपल्सरी शरीराला कितीही घाई गडबडीमध्ये अर्धा तास तरी देतो, मिनिमम अर्धा तास। तर त्या अगोदर पण समजा पोलीस होण्यासाठी जे आहे ते खूप समजा कठीण परिश्रम घ्यावे लागले, व्यायाम, मेहनत आणि अभ्यास या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर या कराव्याच लागल्या। आता तुम्ही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या GTV न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।